नाशिक भाजपमध्ये निष्ठावंत आणि आयारामांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। उमेदवारीसाठी निष्ठावंतांना मोठा संघर्ष करावा लागला, पण काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजरांच्या घरातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। बडगुजरांच्या मुलाला एबी फॉर्म दिल्यानं एका निष्ठावान कार्यकर्त्याचा अर्ज बाद झालाय, तर भाजपच्या 5 कट्टर कार्यकर्त्यांवर अपक्ष लढण्याची वेळ आली आहे। भाजप निष्ठावंतांची उमेदवारीसाठी आजीजी, बडगुजरांची बाजी। आयाराम सुधाकर बडगुजरांच्या घरात तिघांना उमेदवारी। बडगुजरांवरील मेहरबानीवर भाजपची सारवासारव। नाशिकमध्ये निष्ठावानांना उमेदवारीसाठी गिरीश महाजन थांबलेल्या फार्म हाऊसवर हल्लाबोल करावा लागला। भाजप नेत्यांच्या कारचा पाठलाग करावा लागला। रडारड, आरडाओरड सगळं काही नाशिककरांनी पाहिलं। ज्या नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचे उमेदवारीसाठी हाल हाल झाले, त्याच नाशिक भाजपमधील आयाराम सुधाकर बडगुजरांच्या घरात एक नव्हे, दोन नव्हे तर तिघांना उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 21 मधून स्वतः सुधाकर बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर, तर प्रभाग क्रमांक 29 मधून त्यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना उमेदवारी मिळाली आहे। एकाच घरात 3-3 उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावर सुधाकर बडगुजर यांनी पक्षनेत्यांनी तिघांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं कारण दिलं। मला सांगितलं गेलं 29 मध्ये एक सीट घ्या आणि 25 मध्ये एक सीट घ्या, त्या पद्धतीने भरला गेला आणि नंतर डिसिजन आला की 25 मध्ये तुम्ही दोघं घ्या, 29 मध्ये तुम्ही घेऊ नका। नंतर मग भूषण राणेला एबी फॉर्म दिला गेला। म्हणजे एबी फॉर्म देण्याचं जे कोणी षडयंत्र केलं आहे ते त्यांना विचारा तुम्ही। मी आणि जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी होतोय। भाजपनं उमेदवारी आणि एबी फॉर्म देताना मोठा गोंधळ घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। जागा 1 आणि एबी फॉर्म 2 इच्छुकांना असा घोळ घालण्यात आला। प्रभाग क्रमांक 29 मध्ये मुकेश शहाणे यांना आणि दीपक बडगुजर यांना दोघांनाही एबी फॉर्म दिले। दीपक यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला, त्यामुळे मुकेश शहाणे बाद झाले। का मी कुठल्याही बलाढ्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंतू नाही, काही नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो। पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल। भाजपच्या काही निष्ठावंतांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मसाठी झुलवण्यात आलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी एबी फॉर्म देऊन फसवण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केलाय। पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही जर सर्वे, जातीय समीकरण, आर्थिक निकष, निवडून येण्याचा निकष, अशा निकषावर काहीतरी तकलादू कारण देऊन त्यांना जर उमेदवारी नाकारत असाल तर हा कुठेतरी कार्यकर्त्याच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे। या सगळ्या प्रवृत्तीविरुद्ध मी आज आवाज उठवलेला आहे। मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। एबी फॉर्म न मिळाल्यामुळं तो फॉर्म अपक्ष ग्राह्य धरला गेलेला आहे। आज मला त्या ठिकाणी चिन्ह मिळाल्यानंतर मी प्रभाग 1 मधील सर्वसाधारण जागेतून अपक्ष उमेदवारी करतोय। बडगुजर यांच्या घरात तिघांना दिलेल्या उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी काही नेत्यांना काय आश्वासनं दिली होती ती पाहावी लागतील असं सांगून वेळ मारून नेली आहे। की ज्या ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे। त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होते, 2-3 सीट त्यांनी 2-3 त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे। पण त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजन जी आहेत, तिथे सीमाता हिरे आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, आमचे राहुल ढिकले जी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे। काय झालं नेमकं, चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू, योग्य असेल तर जाईल पुढं। पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्यास जास्त अर्थ आहे। भाजप निष्ठावंतांच्या निष्ठेची माती झाल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळालं। सुधाकर बडगुजरांना मात्र उमेदवारीची तूप रोटी देण्यात आली। निवडणुकीत निष्ठावंत विरुद्ध उपरे हा संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।